नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वर्ध्यातली, कारण झुंज नावात बोट बुडाल्याची माहिती सध्या कळते आणि या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण बसले होते आणि त्यामुळे 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना तिथून समोर येते. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडलेत असं कळतंय आणि इतरांचा देखील शोध घेतला जातोय. सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती कळते. बोटीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही घटना घडली अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. या दुर्घटनेमध्ये एकूण 11 जण बुडालेत अशी भीती आता व्यक्त केली जाते. मोठ्या प्रमाणात तिथे शोधकार्य राबवलं जात आहे. वर्धा जिल्ह्यातल्या झुंज गावामध्ये ही नाव बुडाली आणि 11 जण त्यामध्ये नदीच्या पाण्यात बुडालेत अशी माहिती कळते आणि नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवरची ही घटना आहे. अचानकपणे आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आमचे रुट तालुक्यातील एकूण 11 लोक या नदीमध्ये बुडालेले. आम्ही बचाव कार्य चांगल्या पद्धतीनं चालू आहे. महसूल प्रशासनाची पूर्ण टीम आली, पोलीस प्रशासनाची पूर्ण टीम इथं राबून राहिली, रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण टीम इथं दाखल झालेली आहे. आमचे भोईर समाज बांधवसुद्धा पूर्ण मेहनतीनं त्यांचं कौशल्य लावून पूर्ण मृतदेह शोधण्याचं आमचं बचाव कार्य चालू आहे. पण दुर्दैवानं 11 पैकी 11 लोक बुडाल्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. त्यापैकी एक 3 वर्षाचा लहान बच्चू, एक 32 वर्षाची एक महिला आणि 48 वर्षाचा एक पुरुष अशा आम्ही मृतदेह त्यांचे बाहेर काढले आणि सगळा शोधाशोध आमचं चालू आहे. अधिक माहिती घेणार तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, या बोटीमध्ये एकूण किती जण बसले होते आणि आणखीन किती जणांचा शोध घेणं आता बाकी? कारण मगाशी जो आकडा होता ज्यामध्ये तिघांचे मृतदेह मिळाल्याचं कळलं होतं. या बोटीमध्ये 11 लोक बसलेले होते आणि या 11 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. फक्त बोटी चालवणारा जो भोळी आहे तो या घटनेमधनं वाचलेला आहे. पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार आतापर्यंत 3 लोकांचे मृतदेह सापडलेले आहे. 8 लोकांच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. आताच थोड्या वेळाआधी आमदारांचं देखील आपण बाईट ऐकलं. त्यांनी देखील सांगितलं की मागच्या 2 तासापासून ही शोध मोहीम सुरू आहे. साधारण 11 वाजताच्या सुमाराची घटना होती. जर का आपण बघितलं तर हे पर्यटन स्थळ आहे, जिथे ही घटना घडली हे पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे मोठ्या संख्येने या महिन्यामध्ये तिथे पर्यटक दर्शनासाठी देखील जात असतात आणि तिथे छोटासा धबधबा देखील आहे. त्यामुळे एक आकर्षणाचं केंद्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी असते. आज देखील अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातलं, नागपूर जिल्ह्यातले हे 3 कुटुंब होते. हे 3 कुटुंबातले साधारण 11 लोक या बोटीमध्ये बसलेले होते. त्यापैकी एका कुटुंबातल्या 3 सदस्यांचा मृतदेह सापडलेला आहे. तर आणखी 2 कुटुंबातले 8 जे मृतदेह आहे त्यांचा शोध सुरू आहे. महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल यांना तिथे बोलावण्यात आलेलं आहे. मागच्या 2 तासापासून संपूर्ण शोध मोहीम सुरू आहे. अजूनही 8 मृतदेह बेपत्ता असल्यामुळे ही शोध मोहीम आणखी बराच वेळ चालणार आहे. आणि महत्त्वाचा विषय की नदीच्या पात्रामधला जो पाण्याचा प्रवाह आहे तो थोडा वेगाने असल्यामुळे जे मृतदेह आहे ते खालच्या सखल भागामध्ये वाहत गेल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शोध मोहिमेची जी व्याप्ती आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे. या शोध मोहिमेमध्ये स्थानिक भोडी असेल किंवा इतर स्थानिक तरुणांना देखील सहभागी करून घेतलेला आहे, ज्यांना नदीमध्ये पोहता येते किंवा खोल पाण्यामध्ये उतरता येते. आणि सध्या तरी ही शोध मोहीम सुरू आहे. निश्चित. तुषार, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की ज्या नावेबद्दल, ज्या बोटीबद्दल आपण आता बोलतोय त्यामध्ये किती जण बसणं अपेक्षित होतं आणि कितीनं ही संख्या जास्त होती? ही छोटी नाव आहे. साधारण या बोटीमध्ये 4 किंवा 5 लोक बसणं अपेक्षित होतं, कारण की हे भोडी समाजाचे लोक आहे. हे मच्छ्या पकडण्यासाठी, मासोळी पकडण्यासाठी या बोटीचा नदीमध्ये वापर करतात. मात्र या महिन्यामध्ये तिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर उत्पादनाचं साधन म्हणून पर्यटकांसाठीही वाहनाचं काम या बोटीच्या माध्यमातून केलं जातं. 5 लोकांची बसण्याची क्षमता आहे, पण या बोटीमध्ये 11 लोक बसलेले होते. त्यामुळे जेव्हा ही बोट नदीच्या मधोमध गेली, कारण की मागच्या 4-5 दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये वरच्या भागात मध्य प्रदेशमध्ये मोठा पाऊस पडला, मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या प्रवाहाला एक बऱ्यापैकी वेग आहे. आणि जेव्हा ही बोट जेव्हा नदीच्या पात्रात मधोमध गेली तेव्हा नाव्याला देखील त्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि तिथे काही महिला आणि छोटी मुलं बसलेली होती. जसे ही बोट नदीच्या आतमध्ये गेली तेव्हा ते घाबरायला सुरुवात केली आणि ते हालचाल त्यांची वाढली. त्यामुळे बोटीचा बॅलन्स गेला आणि ही घटना घडल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. आता जर का बघायचं झालं तर या घटनास्थळावर मोठ्या संख्येने बघ्याची देखील गर्दी केलेली आहे. त्यामुळे त्या बघ्यांच्या गर्दीला नियंत्रित करणं हे देखील पोलीस खरंच खूप मोठं आव्हान असणार आहे. आणखीन मृतदेह शोधण्याचं काम देखील तिथे सुरू आहे. रामदास तडस आपल्या सोबत आहेत. सर, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल आणि आतापर्यंत तुमच्यापर्यंत या संदर्भातले काय काय अपडेट्स पोहोचले? मला आता दिल्लीला मी कमिटीची मीटिंग होती, त्यासाठी आलो होतो. आता जशी माहिती मिळाली तशीच मी आलो आता एअरपोर्टवर, ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो मी आता. बोट बुडाली, हातोरण्याला बोट बुडाली आणि 3 लोक मरण पावले त्याच्यात आणि बाकी लोक बेपत्ता आहे.
आणि चौकशीचे आदेश दिले आहे आणि आता चौकी चालू आहे. सर्व कलेक्टर एसपी तिथे पोहोचले आहे आणि मी आता इथे निघून राहिलो. तुम्हाला आतापर्यंत जी प्राथमिक माहिती येते स्थानिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की क्षमतेपेक्षा जास्त जण या नावेत बसले होते असं कळतंय. या संदर्भात तुमच्यापर्यंत काही माहिती याबद्दलची पोहोचली? नाही ते माहित नाही, पण बोटीमध्ये एक 14-15 लोक होते असे सांगत आहेत इथले लोक. मला पूर्ण माहित नाही त्याची, गेल्यावर मी चौकशी करत होती. साधारण सर तुम्ही याबद्दल म्हणजे तुम्ही आता निघताय प्रवासात, आज साधारण किती वेळात तुम्ही याबद्दलची आणखीन माहिती देऊ शकाल? 3 प्रेत सापडले आणि बाकी लोक अजून बेपत्ता आहे. ते नंतरच पता लागल. चौकशी चालू आहे आणि मदत कार्य चालू आहे तिथे. सर जसं आमचा प्रतिनिधी सांगत होते, हा सगळा पर्यटन भाग आणि धबधब्याकडे जाण्यासाठी देखील तिथे लोक येत असतात. तुम्हाला असं वाटतं अशा दुर्घटना टाळण्यासाठी यापुढे तिथे म्हणजे एकतर नावेत किती जणांनी बसावं यासाठीची क्षमतेचं पालन होणं गरजेचं आहे आणि आणखीन काही सुरक्षा उपाय देखील तिथे करणं गरजेचं आहे? हो, तेच उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि शासनाने ते लक्ष द्यायला पाहिजे. आणि तिथे जे पर्यटन येते त्याला आता एवढा पाऊस आहे तेवढं थांबवायला पाहिजे. तशा संदर्भातल्या सूचना तुम्ही देणार आहात यापुढच्या काळात? धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. रामदास तडस म्हणत होते की ते दिल्लीला एका बैठकीसाठी गेले होते आणि या संदर्भातली त्यांना जी माहिती मिळाली आहे, त्यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार 14 ते 15 जण या बोटीमध्ये होते आणि त्यातल्या 3घांचा मृत्यू झाला आणि बाकी जण अजूनही बेपत्ता असल्याचं त्यांनी आता सांगितलं. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले अशी प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचली होती. आतापर्यंत 11 जणांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. नियंत्रण सुटलं आणि त्याच्यामुळे ही बोट बुडाली असा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भातलं शोधकार्य देखील आता सुरू करण्यात आलंय, पण पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि या प्रवाहामुळे जर बेपत्ता असतील कोणी किंवा ज्यांचे मृतदेह असतील तर ते आणखीन पुढे वाहून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अंधार पडायच्या आत हे शोधकार्य आणखीन व्यापक करण्याची गरजही तिथे व्यक्त होतीये. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी वर्ध्यातून आलेली. आणि वर्ध्यातल्या दुर्घटनेची बातमी आपण बघितल्यानंतर यापुढे आपण बघणार आहोत महिला सुरक्षित आहेत का या संदर्भात आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी काल रात्रभरात केलेला रियालिटी चेक. साकीनाक्याच्या घटनेमुळे सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय की महिला खरंच सुरक्षित आहेत का? तर न्यूज 18 लोकमतवर हाच मुद्दा आपण घेऊन आज दिवसभर राज्यातल्या महिला सुरक्षेचा रियालिटी चेक घेतोय. मुंबई, पुणे आणि नागपूरचा रियालिटी चेक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्या प्रतिनिधींनी केलाच, पण त्यानंतर मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या परिसरातला देखील रियालिटी चेक आमच्या प्रतिनिधींनी केलेला आहे. दादर रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या कायम येत असतात आणि त्यामुळे दिवस रात्र तिथे प्रवाशांची वर्दळ असते. महिलांची संख्या देखील याच्यात लक्षणीय असते. आम्ही इथल्या देखील परिस्थितीचा आढावा घेतला. दादर भागातील त्याचबरोबर वांद्रे स्थानकातला स्कायवॉक, स्थानकाच्या बाहेरचे पथदिवे या सगळ्याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. आता साधारण 3 वाजले आहेत आणि मी आहे दादर स्टेशनच्या बाहेर. दादर स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती म्हणावी तर काही बाबतीत टॅक्सी वगैरे अशा अनेक गोष्टी इथं पाहायला मिळतात, परंतु सध्या आपण जर बघितलं तसं तर गाड्या नाही आहेत, लोकल सेवा म्हणावी तशी सुरू नाही आहे. काही प्रवासी इथं लांबवर मला दिसत आहेत, महिला मात्र काही एकही दिसत नाही आहे. परंतु एक आल्हाददायक गोष्ट मला इथे आल्यानंतर जाणवली, ती म्हणजे पोलिसांची गस्त इथं सुरू होती. मला सुद्धा पोलिसांनी येऊन विचारणा केली, काय नेमकी परिस्थिती आहे, का तुम्ही बाहेर पडलात हे त्यांनी विचारलं. सध्या आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं हा समोरचा जो रस्ता आहे हा रुईयाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि याच परिसरामध्ये इथं पोलिसांकडनं गस्त घातली जातली आहे. इथं समोर हे पोलीस आहेत. बीट मार्शलिंगसाठीचे जे QR कोड लावण्यात येतात अशा पद्धतीचे QR कोडसुद्धा अशा ठिकाणी लावावेत जिथं कायम लोकांची वर्दळ असते किंवा अंधारलेली ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही गस्त घाला, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मी सध्या आहे दादर स्टेशन बाहेर, जिथं कायमच महिलांचं येणं जाणं सुरू असतं. इथून अनेक रुग्णालयं जवळ आहेत, त्यामुळे महिला असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे आत्ता
रेल्वे स्टेशन परिसराबाहेर पोलिसांनी गस्त घालणं गरजेचं आहे आणि इथं पोलीस पोहोचलेले आहेत. त्या कायमच या मोबाईल व्हॅनमधनं सर कशा पद्धतीनं काम सुरू आहे? मॅडम, दादर स्टेशनला कुठल्या पण वेळी महिला येत असतात. त्यांना काही मदतीची गरज असेल, त्यांना काही गाडी वगैरे भेटत नसेल घरी जाण्यासाठी, तर मग आम्ही त्यांना टॅक्सी वगैरे इकडनं पकडून देतो त्यांना घरी जाण्यासाठी. नाहीतर मग गाडी वगैरे जायचं असेल, ट्रेन वगैरे असेल, त्यांना सकाळची लवकरची ट्रेन असेल तर मग चौकीला वगैरे त्यांना बसून ठेवतो. हेच अजून माटुंगा स्टेशनला पण तेच करतो, दादर स्टेशनला पण तेच करतो आम्ही. यांच्यासोबत महिला कर्मचारी सुद्धा आहेत, पोलीस महिला कर्मचारी आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात, कारण त्या सुद्धा या मोबाईल व्हॅनच्या मदतीनं त्यांचं काम बजावत असतात. खरं तर तुमचं नाव सांगाल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही महिला म्हणून हे काम करतात त्याबाबत तुमची दाद पहिल्यांदा द्यायलाच हवी. कशा पद्धतीनं काम सुरू आहे? मॅडम, आम्हाला कॉल वगैरे येतं महिलांचं वगैरे, कुठला पण कॉल येतो. एकच टॅप आहे, कॉल आला की आम्ही मदतीला लगेच जातो 5 मिनिटात, किंवा जवळ असेल तर 2 मिनिटात वगैरे पोचतोय. त्यांना जी मदत लागते ती मदत करतो. मदत झाली की आमच्या इकडे माहिती वगैरे भरायची असते ती भरून देतो आणि कंट्रोलला जातो. साधारण किती वेळात तुम्ही पोहोचतात एका ठिकाणी? मॅडम, आम्ही जर ह्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्याला असेल तर आम्ही 5 ते 6 मिनिटात पोचतो. 5 ते 6 मिनिटात पोहोचतात. आज अशा पद्धतीने काही कॉल आला? मॅडम, फक्त स्पीकरचा कॉल आलेला होता. काय? आपलं हे स्पीकर, अच्छा, आवाज होतोय वगैरे याकरता. महिलांचं काय आलं नाहीये. परंतु तुम्ही कर्तव्य दक्ष आहात आणि तुम्ही कर्तव्य दक्ष आहात, दक्षतेने काम करताय आणि अशा महिला ऑफिसर सुद्धा यांच्या सोबत आहेत. एक मोबाईल व्हॅन आहे आणि या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळेच कुठेतरी मुंबईमध्ये प्रवास करताना आम्हा महिलांना सुरक्षित वाटत असतं. तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही तुमचं काम चालू ठेवू शकता. आणि आमच्या वेगवेगळ्या बुलेटिनच्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कितपत चांगली आहे याविषयीचा आढावा आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी घेतलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता आपण बघणार आहोत संजीवनी या मोहिमेबद्दलची एक बातमी. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, किंवा लसीकरण तुम्हाला कोरोना प्रतिबंधक जरी लस जरी घेतली तरी कोरोना लागण त्यानंतरही होऊ शकते का, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातात. तुमच्या मनात देखील ते असू शकतात. पण आता एक अशी जागा आहे जिथे या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात आणि तुमच्या फोनवर तुम्हाला याची उत्तरं मिळू शकतात. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरोधातल्या देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची सगळी उत्तरं इथे त्वरित मिळू शकतील. ही माहिती क्रॉस चेक केलेली असणार आहे आणि त्यामुळे वाट न पाहता कोविडबद्दल किंवा कोरोना